कल्पना करा, एक लहान मूल ज्याचे आईवडील दोघेही नाहीत, पण हेच मूल मोठं होऊन जगासाठी दयाळूपणाचं प्रतीक बनतं. होय, आपण बोलत आहोत जगातील सर्वात महान व्यक्तीबद्दल, आपल्या प्रिय पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल. ही आहे त्यांची कथा. जगाला दत्तक घेणारा अनाथ मोहम्मद यांचा जन्म झाला त्या काळात अरबस्तान अंधारात बुडालं होतं. जन्माआधीच वडील अब्दुल्ला हयात नव्हते. 6 वर्षांचे असताना आई आमिना यांनीही साथ सोडली. कल्पना करा, एवढ्या लहान वयात आईवडिलांचं ममत्व हरवणं किती मोठं दुःख असेल. आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी त्यांना आधार दिला. नंतर काका अबू तालिब यांनी त्यांची काळजी घेतली. पण या अनाथ मुलाने कधी हार मानली नाही. अनाथ असूनही मोहम्मद कधी कुणावर ओझं झाले नाहीत. ते मेहनत करू लागले, शेळ्या राखल्या, व्यापारी बनले. लोकांनी त्यांना अलमीन म्हणजे प्रामाणिक, विश्वासू नाव दिलं, कारण त्यांनी कधीही खोट बोललं नाही, कुणाचं नुकसान केलं नाही. 40व्या वर्षी अल्लाहने त्यांना पैगंबर बनवलं. तेव्हा त्यांच्या हातात सत्ता नव्हती, पण हृदयात अमर्याद दया होती. त्यांनी मुलांवर, अनाथांवर, गरिबांवर प्रेम केलं. ते म्हणाले, जो अनाथाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो, अल्लाह त्याला जन्नतमध्ये माझ्या जवळ ठेवेल. किती सुंदर विचार आहे ना मित्रांनो. आजही किती अनाथ आहेत, गरीब आहेत जे मदतीसाठी पाहत आहेत. आपण जर पैगंबर यांच्यावर प्रेम करतो तर त्यांच्या शिकवणीवर चालूया. अनाथांची काळजी घ्या, गरिबांना आधार द्या, प्रामाणिकपणे जगा. एक अनाथ मुलगा जगाला दत्तक घेणारा दयाळू महान पैगंबर झाला. आपण त्यांचा संदेश स्वीकारूया. तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी अनाथांची काळजी घेईन, आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.